हॅलो गाइस, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइस, महाराष्ट्र सेट आणि एनटीयूजीसी नेट या दोन्ही एक्झाममधील काही महत्त्वाचे पॉईंट एमसीक्यूज मार्फत कव्हर करण्यासाठी या ठिकाणी आपण एमसीक्यूज सिरीज सुरू केलेली आहे. या एमसीक्यूज सिरीजमध्ये सर्वात प्रथम रिसर्च ॲप्टिट्यूड आणि टीचिंग ॲप्टिट्यूड या दोन्ही युनिटचे एमसीक्यूज आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर कम्युनिकेशन संदर्भात काही महत्त्वाचे मिक्स एमसीक्यूज आपण पाहत आहोत. या संदर्भात देखील पार्ट फर्स्ट याआधी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आजचा पार्ट सेकंड आहे. पार्ट फर्स्टलाच कंटिन्यू करत पार्ट सेकंडमध्ये काय महत्त्वाचे एमसीक्यूज आपण पाहणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही MS-CET एक्झाम 2026 म्हणजेच नेक्स्ट MS-CET एक्झाम संदर्भात प्रिपरेशन सुरू करणार असाल तर त्या संदर्भात जो पेपर फर्स्ट आहे तो डिटेलमध्ये कव्हर करण्यासाठी पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचे 10 युनिट इन डिटेल तुम्हाला कव्हर करून दिले जातात. प्लस त्या संदर्भात एमसीक्यूज प्रॅक्टिस करून घेतली जाते. प्लस त्या संदर्भात रिव्हिजन असेल, डेमो क्वेश्चन पेपर असतील ते सोडून घेतले जातात. म्हणजे इन शॉर्ट पेपर फर्स्ट या कोर्समध्ये तुमचा पूर्णपणे कव्हर होऊ शकतो. फ्रेंड, या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले एक्झाम क्लिअर झालेले आहेत. पेपर फर्स्टमध्ये 90 पर्यंत देखील मार्क विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. यावर्षी म्हणजेच 2025मध्ये 500हून अधिक विद्यार्थी आपले क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही देखील कमी वेळेमध्ये योग्य प्रकारे प्रिपरेशन या कोर्समार्फत करू शकता. तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. हा व्हॉट्सअप नंबर आहे आपला. व्हॉट्सअपवर एक मेसेज करा, कोर्स इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन भेटून जाईल. कोर्सची फी पेड करण्यासाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. ठीक आहे, तर फ्रेंड, आज आपण कम्युनिकेशन जो युनिट नंबर 4 आहे त्या संदर्भात एमसीक्यूज पाहणार आहोत. रिपीट करल, टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड या दोन्ही युनिटवर एमसीक्यूज तुम्हाला मी काही महिन्यांपूर्वी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या दोन्ही युनिट संदर्भात लिंक आहेत, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तिथे तुम्ही दोन्ही युनिटचे एमसीक्यूज कव्हर करू शकता. या ठिकाणी कम्युनिकेशन संदर्भात एमसीक्यूज आपण पाहत आहोत. यामधील पार्ट हा सेकंड आहे. ठीक आहे, पार्ट फर्स्टची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आज आपण डायरेक्टली पार्ट फर्स्टलाच कंटिन्यू करत सेकंड पार्टमधले एमसीक्यूज पाहूया. तरी या ठिकाणी डायरेक्टली 15 नंबरचा क्वेश्चन आपण ते पाहणार आहोत, कारण याआधी टोटल 15 क्वेश्चन पार्ट फर्स्टमध्ये डिस्कशन केलेले आहेत. एकदम इझी क्वेश्चन असतात, अवघडचं काही नाही आहे. सेट एक्झामला ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारतात त्याच पद्धतीने क्वेश्चन आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. सिंपल. आता 15 नंबरचा क्वेश्चन म्हणतोय काय समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना इंग्लिश अवघड जात आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर वेने लेसन पाहिले पाहिजेत, कारण कुठं ना कुठं आपण टीचिंग फील्डमध्ये जाणार आहोत. आपल्याला थोडंफार तरी इंग्लिश प्रॉपर वेने यायला हवं. त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रॅक्टिस केली पाहिजे. काय म्हणलं हे समजून घ्या. व्हॉट इज द वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. म्हणजे कम्युनिकेशन इफेक्टिव्ह बनण्यासाठी या 4 पैकी कुठला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे ते तुम्हाला विचारलं आहे. तर फर्स्ट काय म्हणते पहा, मीडिया. सेकंड मेसेज. थर्ड सेंडर. आणि फोर्थ नंबरला आहे इमिजिएट फीडबॅक. आता बेसिक आहे, 2 व्यक्ती किंवा काही व्यक्ती कम्युनिकेशन करतायत. मग कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी कुठली गोष्ट महत्त्वाची असते तर आपल्याला माहीत आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचं सर्वात महत्त्वाचं फीचर असतं ते म्हणजे फीडबॅक. ज्या ठिकाणी फीडबॅक पॉसिबल असतो तेच कम्युनिकेशन फक्त इफेक्टिव्ह कन्सिडर केलं जातं. बरोबर ना? रिपीट करल, कन्सेप्ट लक्षात ठेवा. ज्या कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक हा पॉसिबल असतो तेच कम्युनिकेशन इफेक्टिव्ह आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणून या ठिकाणी या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट होईल. इमिजिएट फीडबॅक. जो फीडबॅक आहे तो भेटला पाहिजे. फीडबॅक फक्त जे 2 वे कम्युनिकेशन असतं त्या ठिकाणीच असतो. 2 वे म्हणजे काय, इथून तुम्ही मेसेज पाठवणार, त्या मेसेजचा रिप्लाय पण तुम्हाला रिटर्न भेटणार. इथून तुम्ही मेसेज पाठवला, ठीक आहे, सेंड केलाय आणि तुम्हाला रिटर्न भेटला म्हणजे फीडबॅक भेटला. मग हा फीडबॅक ज्या ठिकाणी असतो म्हणजे ज्या ठिकाणी असे 2 वे प्रोसेस असते त्याच ठिकाणी कम्युनिकेशन इफेक्टिव्ह असतं. सिंपल. बाकी या गोष्टी बेसिक एलिमेंट आहेत. मीडिया, सेंडर, मेसेज हे बेसिक आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे एलिमेंट आहे फीडबॅक. हे लक्षात ठेवायचं बरं का, विसरायचं नाही. खूप वेळा एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. कन्सेप्ट तीच राहिलेली आहे, फक्त शब्दरचना चेंज करतात. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे.
अवघड असं काहीच नाही, सर्व सोपं आहे. जर अवघड पेपर असता तर विद्यार्थ्यांना 92 किंवा 94% पडलेच नसते पेपर फर्स्टमध्ये. म्हणजे 100पैकी 92 मार्क विद्यार्थी मिळवत आहेत. हा खूप चांगला स्कोर आहे, बरोबर ना. तुम्हाला आता दाखवलं पहा मी, अनेक विद्यार्थ्यांनी स्कोर खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. स्कोर करणं अवघड नसतं. हे पहा 90पर्यंत 88पर्यंत मार्क विद्यार्थ्यांनी मिळवलेत. स्कोर करणं अवघड नाही आहे. फक्त ज्या कन्सेप्ट असतात ना त्या प्रॉपर वेने समजून घ्यायच्या. आता इथं लक्षात राहील तुमचं, कम्युनिकेशन इफेक्टिव्ह म्हणलं तर फीडबॅक पाहिजेच. फीडबॅक नसेल तर कम्युनिकेशन त्या ठिकाणी 99 केसमध्ये इफेक्टिव्ह नसतं. सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे 16 नंबरचा क्वेश्चन. आता काय म्हणले ते समजून घ्या. क्वेश्चन समजलं ना तर 50% आन्सर आपल्याला येऊन जातं. क्वेश्चन समजून घेणं महत्त्वाचं असतं. रायटिंग इन ए पर्सनल डायरी or otherwise recording one's thoughts and feeling are example of. म्हणजे काय, तुम्ही पर्सनल डायरी लिहित आहे किंवा तुम्ही तुमच्या फिलिंग्स असतील किंवा तुमच्या भावना असतील त्या संदर्भात तुम्ही विवेचन करताय, तर या गोष्टीला कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन म्हणता येईल हे तुम्हाला विचारलंय. सिंपल आहे पहा. या लाईनमध्ये आपण असं पाहतोय की आपल्यासोबत कम्युनिकेशन दुसरा व्यक्ती कोणी करत नाहीये, आपण आपल्यासोबत कम्युनिकेशन करतोय. पर्सनल डायरी तुम्ही लिहिताय म्हणजेच काय, तुमच्या मनामध्ये जे येतंय, ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय त्या गोष्टी तुम्ही नोटबुकवर लिहिताय, बरोबर ना. तुमच्या मनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करताय. फिलिंग्स असतील, भावना असतील, मनाची आतली भाषा आहे ती. कोणी आपल्यासोबत नसतं, हे इनर आहे, बरं ना. म्हणजे या ठिकाणी आपण कॉग्निटिव्ह वेमध्ये सर्व गोष्टी हँडल करतो. कॉग्निटिव्ह म्हणजे काय, माइंडशी निगडीत. मग आता सिंपल आहे पहा. ज्या ठिकाणी आपण कम्युनिकेशन दुसऱ्या व्यक्तींशी करत नाही, आपण आपल्याशीच कम्युनिकेशन करतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. इंटरपर्सनल नाही. इंटर म्हणजे काय, तुम्ही दुसऱ्यांसोबत कम्युनिकेशन करताय. तुम्ही काय करताय, एक व्यक्ती आहे, या दुसऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही काय करताय, कम्युनिकेशन करताय, तर तुम्ही झालं इंटरपर्सनल. इथं इंट्रा शब्द का वापरलाय, कारण तुम्ही डायरी लिहिताय म्हणजेच काय, तुमच्या मनाशी तुम्ही बोलताय. रेकॉर्डिंग फिलिंग्स अँड थॉट्स म्हणजे तुमच्या मनातले विचार तुम्ही या ठिकाणी पाहताय, दुसरं कोणी नाही तुमच्यासोबत, म्हणून इंट्रा. आणि इंटर म्हणजे काय, दुसऱ्यांशी बोलतोय, म्हणून इंटर. सिंपल ना. इंट्रा आणि इंटर थोडा फरक आहे, प्रॉपर वेने समजून घ्या. रिपीट करल, जर तुम्ही यांचं मराठीतनं ट्रान्सलेशन केलं तर एका इंग्लिश शब्दाला असंख्य मराठी शब्द असतात वेगवेगळे. मग पेपरला तुम्ही ज्या शब्दाचं मिनिंग पाहिलंय मराठीमधनं तोच दिसेल असं नाहीये. म्हणून थोडक्यात काय करायचं, इंग्लिशमधनं शब्द प्रॉपर वेने लक्षात ठेवायचे, कारण इंग्लिशला ऑप्शन जास्त नाही आहेत, मराठीला खूप ऑप्शन आहेत. जसं इंट्राला आपण वैयक्तिक कम्युनिकेशन म्हणतो, स्वतःचं कम्युनिकेशन स्वतःशी म्हणतो, म्हणजे असंख्य वेगवेगळे शब्द असतात. तसं इंट्रा ही एकच कन्सेप्ट इंग्लिशमधनं. म्हणून इंग्लिशमधनं अभ्यास हा इझी असतो, पण तो इझी वेने तुम्ही केला पाहिजे. सिंपल ना. तर ऑप्शन नंबर ए हा करेक्ट येईल का, तर तुम्हाला कळालंय. नाही कळालं व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा, डेफिनेटली समजाल. मास वगैरे याचा काही संबंध येणार नाही. मासमध्ये जनसमुदाय असतो मोठा, त्यासोबत आपण बोलतो, म्हणून संबंध येणार नाही, याचा तर काही आउट ऑफ कंटेक्स्ट. मग एकच ऑप्शन राहतो इंट्रा. इंट्रा ही तुम्हाला मी कोर्समध्ये पण प्रॉपर वेने सांगितलं. इंट्रा म्हणजे स्वप्न पाहणं, स्वतःबद्दल विचार करणं, स्वतःशीच विचार करणं, दुसऱ्यांशी न बोलणं म्हणजे इंट्रा कम्युनिकेशन. आपण आपल्याशी बोलतो ना, पहा तुम्ही खुर्चीवर बसले शांतपणे, तुम्ही विचार करता काय करायचं, घरदार बंगला ठीक आहे, तो कुठं असेल ती कुठं असेल, या तुम्ही विचार करता. त्यावेळेस तुमच्यासोबत कोणी नसतं, तुम्ही तुमच्याशीच बोलत असता, ते असतं इंट्रा. आय होप कन्सेप्ट लाईफ टाईमपर्यंत लक्षात राहील. प्रॉपरली कन्सेप्ट नोट डाऊन करून ठेवू शकता. बाकी कोर्समध्ये डिटेलमध्ये आपण पाहिलेले टाइप्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट, इमिडिएट इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन, विच क्रायटेरिया प्रोड्यूस इंट्रा, इंटर, ग्रुप अँड मास ॲज अ 4 टाईप ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कुठला क्रायटेरिया आहे इंट्रा, इंटर, ग्रुप आणि मास कम्युनिकेशन यांना वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे डिफाईन करण्यासाठी. ॲक्च्युली कम्युनिकेशनचे वेगवेगळे टाईप्स आहेत, बरोबर ना. मग आता कम्युनिकेशनचा टाईप्स कशाच्या बेसवर ठरतो, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे पहा, प्रत्येक टाईपचं काही ना काही वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या वैशिष्ट्याच्या बेसवर तो कम्युनिकेशनचा टाईप ठरतो. जसं पहा, तुमच्या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या स्त्रिया असतील, एका स्त्रीला तुम्ही खडूस म्हणता, एक स्त्री खूप चांगली म्हणता, एक स्त्री खूपच चांगली म्हणता, एक स्त्री मॉडरेट म्हणता. हे कशाच्या बेसवर तुम्ही त्यांची नाव पाडलेत, ठीक आहे. म्हणजे एकीचं तुम्ही नाव पाडलं असेल खडूस आंटी, एकीचं नाव पाडलं असेल चांगल्या आंटी, बरोबर ना, असं काहीतरी नाव टाकले असतील. मग ते कशाच्या बेसवर नाव आहेत,
त्यांचं जे वैशिष्ट्य आहे, त्यांचं वागणं आहे, त्याच्या बेसवर त्यांचे नाव आहेत. सिमिलरली कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, कम्युनिकेशनच्या वेगवेगळे टाईप्स आहेत. ते टाईप्स आपण कशाच्या बेसवर ठरवले? त्यांच्या फीचरच्या बेसवर. मग इंट्रा कम्युनिकेशनचं फीचर काय आहे? या ठिकाणी आपण आपल्याशीच कम्युनिकेशन करतो, दुसरं कोणी आपल्यासोबत नसतं, तर त्यावेळेस आपण इंट्रा म्हणतो. आत्ताच पाहिलं आपण. इंटर म्हणलं तर आपण कम्युनिकेशन दुसऱ्या व्यक्तींसोबत करत असतो. मग एक व्यक्ती असेल किंवा अनेक असू शकतात, ते झालं इंटर. ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे काय? या ठिकाणी 2 नाही 7 ते 8 कमीत कमी व्यक्ती असतील आणि या सर्व व्यक्तींमध्ये जर कम्युनिकेशन चाललं असेल तर आपण त्याला ग्रुप कम्युनिकेशन चाललंय असं कन्सिडर करणार. आणि मास म्हणजे काय? ज्या ठिकाणी 10,000 20,000 किंवा 20 पेक्षा अधिक लोक असतात त्याला आपण मास कम्युनिकेशन असं कन्सिडर करतो. म्हणजेच या ठिकाणी 20 लोक आले तर मास म्हणतोय. सिंपल आहे पहा. एकच व्यक्ती आहे, तो शांतपणे खुर्चीवर बसलाय, तर इथून जाणाऱ्या येणारं काय म्हणाल? त्याचं इंट्रा कम्युनिकेशन चाललं असेल. म्हणजेच काय? त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार चालला असेल, एकटाच बसलाय. आता थोडी सिच्युएशन करू. ही खुर्ची आणखी खुर्ची मांडली कोणतरी, ती दोघं एकमेकांशी बोलतायत, तर इथून जाणार येणार काय म्हणाल? त्या दोघांचं इंटर कम्युनिकेशन चाललं असेल, कारण ते दोघं एकमेकांसोबत बोलतायत, तर इंटर. बरोबर ना? आणखी सिच्युएशन चेंज करू. इथं 4-5 खुर्च्या आहेत, अशा टोटल 6-7 खुर्च्या आहेत, सर्व एकमेकांशी बोलतायत. इथून जाणार येणार काय म्हणाल? त्यांचं ग्रुप कम्युनिकेशन आहे. तो इंटर म्हणणार नाही, ग्रुप म्हणणार, कारण का? त्याला दिसत आहेत 7-8 लोक आहेत. आणखी सिच्युएशन चेंज करू. इथं टीव्ही चालू आहे आणि इथं सर्व ऑडियन्स बसलेत, ठीक आहे, 50-60 लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन चाललंय त्याला आपण काय म्हणू? मास. कारण का? एकच म्हणू शकतो क्लिप आहे, ती अनेक जण पाहत आहेत. एक वन टाइम मेसेज अनेक लोकांना या ठिकाणी डिलिव्हर होत आहे, तर त्याला मास म्हणलं जाईल. म्हणजे पहा, या ठिकाणी तुम्ही इथं उभं राहिलेत, फक्त माणसं ॲड होत गेले, त्यानुसार तुम्ही कम्युनिकेशनचा टाईप चेंज करत गेले. म्हणून या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर होईल नंबर ऑफ पार्टिसिपेंट इन कम्युनिकेशन. म्हणजे किती पार्टिसिपेंट आहेत कम्युनिकेशनमध्ये, त्याच्या बेसवर आपला कम्युनिकेशनचा टाईप हा डिफाईन होतो. मी कन्सेप्ट क्लिअर करतोय, किती क्वेश्चन किती वेळात क्लिअर होत आहेत महत्त्वाचं नाहीये. आपल्याला अशा प्रकारे कन्सेप्ट समजून घ्यायची की इन फ्युचर एक्झामला क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर बनलंच पाहिजे. ठीक आहे. आता नंबर ऑफ पार्टिसिपेंट इन कम्युनिकेशन हे याचा आन्सर करेक्ट आहे का? तर एक व्यक्ती होता, आपण इंटर म्हणलं. आणखी एक व्यक्ती त्या शेजारी ठेवला, दोघांचा गप्पा मारायला सुरू झालं, तर आपण त्याला इंटर म्हणलं. नंबर ऑफ पार्टिसिपेंट वाढले. आणखी जर 7-8 व्यक्ती एकत्र दिसले तर आपण त्याला ग्रुप म्हणलं. आणि 20, 25, 30, 40 लोक एकत्र दिसले तर आपण त्याला मास म्हणलं. म्हणजे लोक जशी ॲड होत गेले तसे आपण कम्युनिकेशन टाईपला चेंज करत गेलो. म्हणून ऑप्शन नंबर सी करेक्ट. कळलं? एकदम इझी. नेक्स्ट 18 नंबरचा क्वेश्चन. जर्नल लाईक entries written by individual and posted on the internet that sometime can generate many online discussion. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर्नल्स असतील ते काय करताय? ऑनलाईन इंटरनेट बेसवर अपडेट करताय आणि त्याच्या बेसवर अनेक जणांचं डिस्कशन सुरू होतं. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण वेब ब्लॉग असं म्हणतो. वेब ब्लॉग ॲक्च्युली कन्सेप्ट आहे ना, वेब प्लस लॉग अशी कन्सेप्ट ती सुरू झालेली आहे. वेब ब्लॉगमध्ये काय असतं? तुम्ही अनेक कंटेंट त्या ठिकाणी पोस्ट करू शकता. इथं जर्नल शब्द वापरलाय, तुम्ही वेगळी पण कंटेंट त्या ठिकाणी पोस्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जर्नल असतील, अनेक कंटेंट असतील त्या ठिकाणी पोस्ट करणार, त्याच्या बेसवर अनेक त्याचा रिव्ह्यू पाहणार आणि त्याच्या बेसवर अनेक जण अभ्यास करतात. म्हणजे थोडक्यात याला आपण मिनी वेबसाईट म्हणतो, पण हे ब्लॉगिंग टाईप असतं. ठीक आहे, त्याला आपण वेब ब्लॉग असं म्हणतो. सिम्पल पोस्टिंग काही संबंध नाही, ई जर्नल काही संबंध नाही, अननोन अद्यापत संबंध नाही आहे. मग ऑप्शन नंबर फक्त एकच राहतो, वेब ब्लॉग. ठीक आहे. इथं सिम्पल साधी कन्सेप्ट येते पहा, इंटरनेट बेस म्हणलंय, ठीक आहे, आणि ऑनलाईन डिस्कशन वगैरे असं जर म्हणलं तरी वेब ब्लॉग आलं. म्हणून ऑप्शन नंबर काय? फर्स्ट हा करेक्ट आहे. आता वेब ब्लॉग ही कन्सेप्ट आहे ना, सर्वात प्रथम जॉन बर्जगर यांनी वापरली होती 1957ला. ठीक आहे. कोणी? जॉर्न बर्गरन. ठीक आहे. यांनी 1997ला ही कन्सेप्ट वापरली होती. आणि त्यानंतर मग अनेक जणांनी पीटर जे असतील मेरोल्ड यांनी ती पूर्णपणे पॉप्युलर केली होती. म्हणजे पहिल्यांदा जॉर्न बर्गनर, ठीक आहे, यांनी कन्सेप्ट 1997ला इंट्रोड्यूस केली. त्यानंतर पीटर जे होते व्यक्ती त्यांनी त्याला थोडं आणखी पॉप्युलर केलं आणि त्यांचं संक्षिप्त रूप मांडलं ब्लॉगिंग. ठीक आहे. जे ब्लॉगिंग कन्सेप्ट आहे ना ती त्यांनी त्यावेळेस मांडली होती. आता स्टॅटिक पोर्शन आहे, इतकं डीप पण जाण्याची गरज नाही, सोडून द्या. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा, वेब ब्लॉग म्हणजे काही नाही, एक पर्सनल थोडक्यात वेबसाईट, त्या ठिकाणी कंटेंट ॲड केला जातो आणि त्याच्या बेसवर बाकीचे व्यक्ती त्याचा अभ्यास करू शकतात. त्याच्या बेसवर तुम्ही तुमच्या कंटेंटला राईट करू शकता. ऑप्शन नंबर फर्स्ट त्याचा करेक्ट आहे. असे क्वेश्चन कदाचित पुन्हा रिपीट होणार नाही एक्झामला.
पण एकदा हा क्वेश्चन आलेला आहे म्हणून आपण ॲड केला आहे. नेक्स्ट आहे 19 नंबरचा क्वेश्चन. अकॉर्डिंग टू मेहराबियन द रिस्पेक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन ऑफ, म्हणजे कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी कुठल्या गोष्टींचं किती कॉन्ट्रीब्युशन असतं ते तुम्हाला विचारलं आहे. तर बेसिक क्वेश्चन आहे, स्टॅटिक पोर्शनवर बेस आहे, मेहराबियनचे कन्सेप्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची, त्याच्या बेसवर हा क्वेश्चन आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार जे शब्द असतात जे आपण बोलतो ते फक्त 7% रोल प्ले करतात आपल्या कम्युनिकेशनमध्ये. तुमचा टोन जो आहे व्हॉइसचा, म्हणजे तुम्ही कुठल्या टोनमध्ये समोरच्याशी बोलताय त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं 38%. आणि त्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज असेल किंवा ओव्हरऑल कम्युनिकेशन असेल त्याचा परिणाम असतो तुमच्या कम्युनिकेशनवर 55%. म्हणजे 7 + 38 किती झाले 45 + 55 किती झाले 100%. म्हणजे तुमचं 100% कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला शब्दांवर फोकस देणं अपेक्षित असतं 7%. त्यानंतर तुमचा टोन असेल व्हॉइस संदर्भातला तर त्याच्यावर 38% फोकस असतो. आणि तुमचा ओव्हरऑल कम्युनिकेशन असेल त्यामध्ये बॉडी लँग्वेज वगैरे सर्व गोष्टी त्यावर लक्ष दिलं पाहिजे 55% किंवा त्याचा 55% पार्ट त्या कम्युनिकेशनमध्ये असतो. जसं की सपोज एखादा तुमचा मित्र असेल, तो एकदम हसत एकदम शांतपणे तुम्हाला एखादी शिवी देतोय, तर तुम्ही त्यावर रागवणार नाही पहा. कारण का, त्याने शिवी दिलेली, त्या शिवीचा परिणाम 7%. पण ती शिवी देताना त्याची बॉडी लँग्वेज काय होती, त्याचा व्हॉइस टोन काय होता, हे तुम्ही जास्त फोकस वेनी पाहणार आहे, त्याच्यानुसार त्याचं मिनिंग काढणार आहे. बरोबर ना. म्हणजेच काय, या ठिकाणी कम्युनिकेशन करताना तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमचं टोन कसा आहे हे पण महत्त्वाचं असतं. बरोबर ना. टोन तुमचा सर्वात जास्त त्या ठिकाणी रोल प्ले करत असतो, म्हणजे 38% टोन महत्त्वाचा असतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शनवर बी करेक्ट येईल. 7, 38 आणि 55%. 7% शब्दांना महत्त्व असतं, 38% तुमच्या टोनला महत्त्व असतं आणि 55% कोणाला महत्त्व असतं, तुमच्या बॉडी लँग्वेजला महत्त्व असतं. सिम्पल. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या इथं कॉलनीमध्ये ठीक आहे तुमचं एक घर आहे, त्या घरातून तुम्ही एक आवाज दिला, कोण रे तिकडे, मुलं पळून जातील कंपाऊंडमध्ये कोणी असेल तर. जर तुम्ही हळूच आवाज दिला कोणी रे तिकडे, तर त्या ठिकाणी ती मुलं पळून जाणार नाही पहा. म्हणजेच काय, तुमचा टोन कसा आहे, तुम्ही अशी रागून म्हणले कोणी रे तिकडे, मग ती मुलं थोडीशी भिवून वगैरे पळून जातील तुमच्या घराजवळ कोणी असतील ते. आणि तुम्ही हळूच म्हणले कोणी रे तिकडे, तर कोणी पळून जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय, तुमचा टोन काय तो जास्त महत्त्वाचा आहे. सिम्पल ना. टोन हा 38% परिणाम करणार आहे आणि ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी बॉडी लँग्वेज याचा 55% परिणाम आहे. म्हणजे तुम्ही बाहेर आले तुमची खूप बॉडी बिडी असे जबरदस्त, तुम्ही ढट्टे खट्टे बरोबर ना 200 किलोचे, तर मुलं तुम्हाला पाहताच पळून जाणार आहे. आवाज ऐकण्याची पण गरज नाही आहे, कारण 55% रोल तर तोच प्ले करतोय. बरोबर ना. मग या ठिकाणी कन्सेप्ट समजून घ्यायची, आपलं जे पण कम्युनिकेशन इतरांशी होतं आहे ते या पद्धतीनेच होत असतं. सिम्पल. आय होप कन्सेप्ट काय ती कळेल असेल. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, हे प्रॉपरली लक्षात ठेवा, एक्झामला येऊ शकतं, आलेलं आहे. नेक्स्ट आहे 20 नंबरचा क्वेश्चन. पॅराफ्रेझिंग इज ए स्किल दॅट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी टू इफेक्टिव्ह. म्हणजे त्यांनी विचारले की पॅराफ्रेझिंग ही जी कन्सेप्ट आहे किंवा हे स्किल आहे, हे कुठली गोष्ट इफेक्टिव्ह करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. नेसेसरी शब्द वापरला आहे, कुठेही महत्त्वाचं असतं ते विचारलं आहे. पहिल्यांदा पॅराफ्रेझिंग म्हणजे काही समजून घ्या. पॅराफ्रेझिंग इन द सेन्स, आपण जे पण अभ्यासतोय ना ते आपण आपल्या शब्दामध्ये अभ्यासणं म्हणजे पॅराफ्रेझिंग. सिम्पल ना. जसं की तुम्ही पुस्तकातला एखादा चॅप्टर वाचला, तो चॅप्टर तुमच्या शब्दांमध्ये तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता, त्याला आपण पॅराफ्रेझिंग असं म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकलेले आहात, टीचरने तुम्हाला कन्सेप्ट शिकवली, कन्सेप्ट शिकवल्यानंतर टीचर म्हणतात आत्ता जे मी शिकवलं ना तुम्हाला, तुम्ही ते मला तुमच्या शब्दांमध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला जे कळालंय त्या लँग्वेजमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न करा, असं टीचर तुमच्याकडून फीडबॅक घेतात पहा. मग त्या ठिकाणी ते जे म्हणतात ना तुम्हाला की तुम्हाला जे कळलं त्या पद्धतीने मला सांगा, तर त्या ठिकाणी जी कन्सेप्ट यूज केली ती असते पॅराफ्रेझिंग. म्हणजेच काय, तुम्हाला जसं समजलंय तुम्ही तसं ते समोरच्याला सांगणार, त्याला पॅराफ्रेझिंग म्हणतात. सिम्पल. मग पॅराफ्रेझिंग ही कन्सेप्ट कधी इफेक्टिव्ह होते, ज्यावेळेस लिसनिंग त्या ठिकाणी असतं त्याच वेळेस. लिसनिंग म्हणजे काय, गोष्टी पाहणं, ऐकणं, समजून घेणं. हिअरिंग आणि लिसनिंग यामध्ये फरक आहे. रिपीट कराल. हिअरिंग म्हणजे गोष्ट फक्त ऐकणं आणि लिसनिंग म्हणजे ऐकणं प्लस ती समजून घेणं, त्याला आपण लिसनिंग असं म्हणतो. मग पॅराफ्रेझिंग कधी का महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस आपण गोष्टी ऐकतोय आणि त्या समजून घेतोय, समजल्या तर आपल्याला आपल्या शब्दामध्ये मांडता येतील ना. सिम्पल. जसं की लॉयर असतो पहा, लॉयर काय करतो, तुमच्याकडून केस समजून घेतो,
पहिल्यांदा ऐकतो, तो म्हणतो तुम्हाला काय सांगायचं ते मला सांगा, लॉयर म्हणतो असं, बरोबर ना. मग लॉयरला तुम्ही सर्व गोष्टी सांगता, म्हणजे तो ऐकतो, ऐकल्यानंतर त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा ऐकता ऐकताच त्या गोष्टी समजून घेतो. ठीक आहे, फक्त ऐकलं तर हिअरिंग, ऐकताना त्या गोष्टी समजून घेतल्या तर त्याला लिसनिंग म्हणणार. आणि समजलं ऐकलं म्हणजेच त्या ठिकाणी लिसनिंग त्यांनी केलंय. लिसनिंग केल्यानंतर त्याच्या शब्दांमध्ये तो कोर्टामध्ये केस लढणार, त्याला आपण पॅराफ्रेझिंग म्हणू. जो केस लढतोय ना त्याच्या शब्दांनुसार, त्याला जे समजलं त्यानुसार, त्याला पॅराफ्रेझिंग म्हणतात. समजलं, एका एक्झाम्पलनी कन्सेप्टच क्लिअर होऊन जाते. हिअरिंग म्हणजे काय, तुम्ही फक्त लॉयरला सांगितलं त्याला काहीच कळालं नाही, त्याला हिअरिंग. जर तुम्ही त्या लॉयरला एखादी गोष्ट सांगितली, तुमची केस सांगितली, त्यांनी समजून घेतली ऐकता ऐकता, तर ती लिसनिंग. आणि त्यानंतर त्या केसला त्यांनी लढायचं ठरवलं, त्याला जे समजले लॉयरला त्यानुसार ती केस त्यांनी लढायला सुरू केलं, तर ते पॅराफ्रेझिंग झालं. म्हणजे तो त्याच्या शब्दामध्ये जज समोर मांडणार आहे. सिंपल. आता जसं नेते मंडळी असतात पॉलिटिशियनला तुम्ही एखादी गोष्ट सांगितली ना, ते फक्त हिअरिंग करतात, तुमच्या गोष्टींना ते दुर्लक्ष करत असतात, कारण मनामध्ये त्यांच्या वेगळंच काहीतरी चालू असतं, ते फक्त कानही तुमच्याकडे असतात. लिसनिंग त्यांचं नसतं. लिसनिंगसाठी तुम्ही गोष्टी ऐकल्या पाहिजे, समजून पण घेतल्या पाहिजे. सिंपल. तर ऑप्शन नंबर आपला फर्स्ट करेक्ट होईल, लिसनिंग. पॅराफ्रेझिंगमध्ये लिसनिंग महत्त्वाचं असतं. नेक्स्ट आहे 21 नंबरचा क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट ऑफ ऑनलाईन मीटिंग. ऑनलाईन मीटिंग संदर्भात कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे ते तुम्हाला विचारलंय. स्टेटमेंट फर्स्ट म्हणते पहा, इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन व्हर्बल क्लॉज. अरे हेच चुकीचं आहे. ऑनलाईन मीटिंगमध्ये नॉन व्हर्बल क्लॉज इनकॉर्पोरेट नसतात असं म्हणलंय. म्हणजेच काय, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ऑनलाईन मीटिंगमध्ये महत्त्वाचं नसतं असं म्हणलंय. अहो कसं पॉसिबल आहे, बरोबर ना. आता जर तुम्ही पाहिलं तर सपोज तुमची ऑनलाईन मीटिंग चालू आहे, म्हणजेच काही लाईव्ह मीटिंग चालू आहे असं आपण कन्सिडर करू XYZ व्यक्तींसोबत. त्यावेळेस तुम्ही कसे अवतार ते जाणार आहात का? असं कधीच पॉसिबल नाही. तुम्ही चांगले केस विचारणार, तुमचे टाय बूट सूट सर्व घालणार आणि त्यानंतर त्या स्क्रीनसमोर जाणार आहेत. म्हणजेच नॉन व्हर्बल गोष्टींना महत्त्व आहे ना ऑनलाईन मीटिंगला, आहे, पण यांनी म्हणले डज नॉट, म्हणून ऑप्शन फर्स्ट चुकतो. या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन ए हे येईल. सिंपल, एकदम बेसिक क्वेश्चन आहे, अवघडचं काहीच नाही आहे. रिपीट कराल, ऑनलाईन मीटिंग करताय, ऑनलाईन मीटिंगमध्ये तुमचा पेहरावा कसा आहे, ठीक आहे, तुमचं गेस्चर पोश्चर ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या असतात. सिंपल, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आहे. इथं म्हणलंय इनकरेक्ट, म्हणजेच हा करेक्ट, कारण हा इनकरेक्ट आहे. इथे काय नाही, इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन व्हर्बल क्लॉज. नॉन व्हर्बलचं जागा नसते तिथं असं म्हणलंय. अरे खूप महत्त्वाचा रोल आहे नॉन व्हर्बलचा, बरोबर ना. कारण तुम्ही ऑनलाईन जरी मीटिंग असेल तरी आवरून वगैरे प्रॉपर वेने बसतं ना स्क्रीनसमोर, बरोबर ना. मग हे महत्त्वाचं आहे, पण यांनी म्हणले महत्त्वाचं नसतं, म्हणून ऑप्शन बरोबर ए हा आपला करेक्ट येईल. त्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन. समटाईम मास मीडिया मिसलेड सोसायटी बिकॉज रिसिव्हर आर. म्हणजे मास मीडियामध्ये आपण काय पाहिलंय, अनेक लाखो करोडो लोक असतात, बरं ना. एक पर्टिक्युलर गोष्ट लाखो करोडो लोकांपर्यंत ज्यावेळेस पोचते तर आपण त्यावेळेस मास मीडिया असं म्हणतो. जसं की टी व्हीवर एखादी ॲड लागलेली, टी व्हीवर जाहिरात आहे, ती जाहिरात त्यावेळेस म्हणजे फॉर एक्झाम्पल 8:30 टी व्हीवर एक जाहिरात चालू आहे. ती जाहिरात अनेक लोक म्हणजे लाखो करोडो लोक ॲट वन टाईम पाहत असतील, बरोबर का नाही. तर त्यावेळेस आपण त्याला मास मीडिया असं म्हणतो. पण या मास मीडियामध्ये मिसलिडिंग होत असतं. मिसलिडिंग म्हणजे काय, त्या संदेशाचा वेगवेगळा अर्थ वेगवेगळे लोक काढू शकतात. असं का होतं बरं? कारण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा प्रवृत्ती, बरोबर ना. म्हणजेच या ठिकाणी जे व्यक्ती असतात ते हेटेरोजिनस असतात, बहुजिन्सी असतात. प्रत्येकाची आकलनशक्ती, प्रत्येकाचं एज्युकेशन, प्रत्येकाचा कल्चर हे वेगवेगळं असतं. त्यामुळं त्या ठिकाणी एका संदेशाचा अर्थ वेगवेगळा निघू शकतो. जसं की एखाद्याने सांगितलं जाहिराती सपोज की देवाला फुलं वगैरे लावण्याची गरज नाही, देवाला फुलं वगैरे वाहू नका, ठीक आहे, फुलांना कशाला तोडताय, झाडांना कशाला तोडताय, देवाला कशाला फुलं देताय, ठीक आहे, असं एखाद्याने जाहिरातीमध्ये काहीतरी सांगितलं. तर जे धार्मिक लोक असतील ते म्हणतील नाही, हा व्यक्ती चुकीचं बोलतोय, ठीक आहे, याला माझा निषेध आहे. काही लोक खूप जास्त म्हणू शकतो शिकलेले असतील, ते म्हणतील नाही, हा व्यक्ती बरोबर बोलते, कशाला झाडांना इजा करायची, ठीक आहे, कशाला देवासाठी फुलं व्हायचे, त्यांना ते करेक्ट वाटेल. एखादा वर्ग असा असेल त्यांना जाहिरातीचा काही परिणाम होणार नाही, ते म्हणतील जाऊ दे, काय चाललंय चालू दे, बरं ना. एखादा वर्ग असा असेल तो म्हणाल नाही, हा व्यक्ती थोडंसं बरोबर पण बोलतोय आणि चुकीचंही बोलतोय, देवावर श्रद्धा आपली पाहिजे, ठीक आहे, थोडेफार फुलं आपण दिलं पाहिजे जेणेकरून फ्रेश वातावरण राहील. म्हणजेच काय, एकच जाहिराती पहा, ते एका जाहिरातीचा अर्थ वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने काढतायत. म्हणजेच काय, त्यांचं जे नॉलेज आहे त्याच्या बेसवर ते अर्थ काढतायत, त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्या बेसवर त्यांचा अर्थ होतोय. मग या ठिकाणी हेटेरोजेनस कन्सेप्ट हीच असते की बहुजिन्सी
व्यक्ती बहुजिन्सी आहेत म्हणजे काय वेगवेगळे आहेत, मग त्यामुळं एका संदेशाचा अर्थ वेगवेगळा निघू शकतो, मिसलिडिंग होऊ शकतं, बरं ना. म्हणजे सांगायचं वेगळंच असतं जाहिरातीमार्फत पण त्याचा अर्थ वेगळाच काढला जाऊ शकतो. म्हणून ऑप्शनवर फर्स्ट आपला करेक्ट होईल. हेट्रोजिनसचा अर्थ असा होतो बहुजिन्सी. ठीक आहे, वेगवेगळ्या रूपाचे वेगवेगळे लोक असतात त्यामुळं अर्थ पण वेगवेगळा निघू शकतो. नेक्स्ट आहे 23 नंबरचा क्वेश्चन. द वे वन इंटरप्रेट इन्फॉर्मेशन अराउंड वन सेल्फ इज. म्हणजे या ठिकाणी काय म्हणले त्याने, स्वतःच्या सभोवताल जे पण गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण वेगळा अर्थ काढतो. तो अर्थ आपण कशाच्या बेसवर काढतो किंवा तो अर्थ कशा पद्धतीचा असू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये राहताय, त्या सोसायटीमधले वेगवेगळे घटक आहेत त्यांच्याबद्दलचं तुमचं मिनिंग आहे वेगवेगळं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुत्रे असतील, ठीक आहे, कुत्र्यांबद्दल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या भावना आहेत, किंवा मांजर असतील, मांजरींबद्दल वेगवेगळ्या भावना आहेत वेगवेगळ्या लोकांच्या. त्या भावना कशावर बेस असतात ते विचारलंय, कशा असतात. तर ऑलवेज पॉझिटिव्ह असतात का, म्हणजे तुम्हाला विचारलं मी 100 लोकांना, ठीक आहे, की पाळीव प्राणी म्हणून कुत्रा पाळला पाहिजे का, तर 100पैकी 50% म्हणतील पाळला पाहिजे, 50% म्हणतील नको. मग निगेटिव्ह पण आहेत ना नको म्हणणारे, पॉझिटिव्हच आहेत का, नाही, 50%च पॉझिटिव्ह आहेत. सिंपल एक्झाम्पल सांगतोय पहा, 100 लोकांना आपण विचारलंय पाळीव प्राणी म्हणून कुत्रा हा पाळला पाहिजे का आपण घरी, असं विचारलंय. 50% काय म्हणतायत नको, म्हणजे काय निगेटिव्ह. 50% म्हणतात येस पाळला पाहिजे, चांगला असतो, म्हणजे पॉझिटिव्ह. म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह आणि ऑलवेज निगेटिव्ह असं तर नाहीये, बरं ना. 100च्या 100चं एकच आन्सर भेटतंय का, नाही भेटत, म्हणून दोन्ही ऑप्शन रॉंग आहे, सोडून द्या. त्यांनी विचारलं काय, तुमच्या सभोवतील जे गोष्टी आहेत त्याचं मिनिंग तुम्ही कशा पद्धतीने काढता. ऑलवेज पॉझिटिव्ह काढता, ऑलवेज निगेटिव्ह काढता, तसं नाहीये. तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह काढू शकता. ऑप्शन सी काय म्हणते पहा, रिलेटेड टू वन्स व्हॅल्यू, बिलीफ अँड पास्ट एक्सपिरियन्स. यस, याच्या बेसवर त्याचं मिनिंग लोक काढतात. ज्या 50% व्यक्तींना आपण ज्या 100 व्यक्तींना आपण विचारलं की कुत्रा पाळला पाहिजे का, तर त्यातले 50% व्यक्ती काय म्हणले, येस कुत्रा पाळला पाहिजे. असं का म्हणले असतील ते, कारण त्यांना माहिती आहे कुत्रा हा खूप छान असतो, ठीक आहे, तो इतरांना त्रास देत नाही बळच, किंवा कुत्रा जर पाळला तर आपण सेफ राहू शकतो, सिक्युरिटी म्हणून तो काम करू शकतो, अशा गोष्टी त्यांना माहिती आहेत. म्हणजे काय, त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स त्या संदर्भात, म्हणून ते म्हणतात पाळला पाहिजे. हे 50% लोक म्हणतात कुत्रा नको पाळायला. का म्हणतायत, कारण त्यांना माहिती कुत्रा कुठेही घाण करू शकतो, ती घाण साफ करायला कोणी नसतं, बरं ना. किंवा कुत्रा आपल्या लहान मुलांना चावू शकतो, त्यांचा काहीतरी एक्सपिरियन्स असेल पास्टचा, त्याच्या बेसवर ते नाही म्हणतायत. म्हणजेच काय, तुमच्या व्हॅल्यूज असतील पर्टिक्युलर संदर्भात, तुमची बिलीफ सिस्टीम असेल, तुमचा पास्ट एक्सपिरियन्स असेल, त्याच्या बेसवर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अर्थ काढता. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट होईल. रिलेटेड टू वन्स व्हॅल्यू, बिलीफ अँड पास्ट एक्सपिरियन्स, याच्या बेसवर आपण काय करतो, मिनिंग काढतो पर्टिक्युलर पॉईंट्सचं. जसं की साधे एक्झाम्पल आहे पहा, सेट नेट द्यावा का, सेट एक्झाम दिला पाहिजे का. काही जण म्हणतील येस सेट एक्झाम दिला पाहिजे, चांगलं करिअर होऊ शकतं. काही म्हणतील नाही सेट एक्झाम देऊ नका, बरबाद आहे. पास्ट एक्सपिरियन्स असेल ना प्रत्येकाचा काही ना काही, एखाद्याचं चांगलं जॉब वगैरे लागला असेल तर म्हणा यस द्या, चांगलं होतं बरं का. एखाद्याला जॉबच भेटला नसेल तर म्हणा नको सेट वगैरे देऊ नका. पास्ट एक्सपिरियन्सवर बेस आहे, बरोबर ना. मग तुमच्या सभोवताल ज्या पण गोष्टी होत आहेत त्याचं मिनिंग तुम्ही जे काढताय ते पास्ट एक्सपिरियन्सच्या बेसवर काढत असतं. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट. त्यानंतर 24 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते समजून घ्या. द रिस्पॉन्डिंग स्टेप ऑफ लिसनिंग. म्हणजे ज्या पण गोष्टी आपण लिसनिंग केल्यात, लिसनिंग म्हणजे काय, समजून घेतल्यात, ऐकून घेतल्यात, त्याची रिस्पॉन्डिंग स्टेप कशी असते ते विचारलंय. नॉन व्हर्बल असते का, म्हणजे एखादी गोष्ट सांगितली तुम्ही फक्त मान हलवणार आहे, फक्त हात हलवणार का, तोंडाने बोलणार नाही का, नाही, सोडून द्या. नंतर डिपेंड अपॉन ह्युमन मेमरी, तुमच्या मेमरीवर बेस असते, नाही हो, मेमरी सर्वांची चांगली असते, कोणाची वाईट आपण कसं म्हणू शकतो, सोडून द्या. नंतर ऑप्शन सी कॅन बी व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल, हेच करेक्ट आहे. म्हणजे एखाद्याला रिस्पॉन्ड देताना आपण व्हर्बलही देऊ शकतो, नॉन व्हर्बलही देऊ शकतो. जसं की लहान मुलाचं एक नाळ म्हणून पिक्चर आहे पहा, मराठी पिक्चर पाहिला असेल अनेक जणांनी, नाळ, बरोबर ना. तो मुलगा म्हणतो पहा आई मला खेळायला जाऊ दे, त्याची आई काय करते, फक्त मान हलवती. मान हलवलं म्हणजेच काय, नाही, नाही, मग ठीक आहे ना. पण त्याच्या आई अशी पण म्हणू शकते, अशी मान म्हणजे योग्य पद्धतीने अशी फॉर एक्झाम्पल राईट लेफ्ट हरवली तर तो म्हणून नाही, आणि जर हो असं म्हणलं मान हलवली तर तो जाईल. म्हणजे त्या ठिकाणी सांगायचं आहे काय, ते लहान मुलगा फक्त म्हणतो आई मला खेळायला जाऊ दे, त्याची आई त्याला रिप्लाय 2 पद्धतीने देऊ शकते. म्हणजेच काय, रिस्पॉन्डिंग स्टेप आहे ना, रिप्लाय देण्याची पद्धत म्हणजे रिस्पॉन्ड. मग खेळायला जाऊ दे याचा आन्सर त्याची आई काय सांगल, एक तर व्हर्बली सांगल जा खेळ, बरं ना, किंवा नॉन व्हर्बली पण सांगल. नॉन व्हर्बली कसं, त्याच्या आईच्या जवळ एखादी चप्पल वगैरे असेल त्याला मारेल, अजिबात जायचं नाही, बस, बरोबर ना, चप्पल त्याला फेकून आणली म्हणजे काय,
तू घरातच बसायचं आहे, जायचं नाही आहे. नॉन व्हर्बलची केस ना, म्हणजे या ठिकाणी सांगायचं आहे काय, रिस्पॉन्ड हा दोन्ही प्रकारे देता येऊ शकतो, व्हर्बल ऑब्लिक नॉन व्हर्बल. साधे एक्झाम्पल आहे पहा, तुम्ही एखादी पार्टी करून रात्री 12 वाजता घरी आले आणि तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे पाहिलं डोळे मोठे करून, तुम्ही म्हणणार का आनंद आश्रित? नाही, राग आलेला आहे, तुम्हाला कळणार नॉन व्हर्बल आहे, बोलले काहीच नाही, फक्त डोळे वटारे केलेले आहेत, नॉन व्हर्बल. जर इन केस वडील तुम्हाला डायरेक्ट शिवाय वगैरे द्यायला लागले, ठीक आहे हा टाईम आहे का असं तसं, बरोबर ना, खूप बोलायला लागले, व्हर्बलचा पॉईंट आहे. म्हणजे रिस्पॉन्ड तुम्हाला भेटतोय कसा, व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल दोन्ही भेटू शकतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आहे. एकदम साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, कुठेही मी पुस्तकाची भाषा वापरत नाही, तुम्हाला कळल याच लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ऑप्शन सी हा आपला करेक्ट आहे. लेसन योग्य वाटत असेल, आत्तापर्यंत कळालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक द्यायला विसरू नका. नेक्स्ट आहे 25 नंबरचा क्वेश्चन. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कम्युनिकेशन स्किल इज. कम्युनिकेशनचं सर्वात महत्त्वाचं स्किल कुठलं आहे ते तुम्हाला विचारलं आहे. तर बेसिक आहे पहा, ऑप्शन काय आहे ते पाहूया. ॲक्टिव्ह लिसनिंग हे असू शकतं, वर्ड करूया. पॅसिव्ह निष्क्रिय, निष्क्रियचा काय संबंध आहे सोडून द्या, त्यांनी इम्पॉर्टंट विचारलं आहे, निगेटिव्ह नाही विचारलं, निगेटिव्ह सोडून द्या, निष्क्रियचा संबंध नाही. ऑब्जेक्टिव्ह लिसनिंग काही संबंध नाही. इनॅक्टिव्ह, इनॅक्टिव्ह कशाला, निष्क्रिय इनॅक्टिव्ह नको आहे. मग राहिला कोणता, एकच ऑप्शन ॲक्टिव्ह लिसनिंग. ॲक्टिव्ह लिसनिंगचा अर्थ असा होतो की मी जे सांगतोय ना ते तुम्ही शांतपणे ऐकलं पाहिजे, त्यांच्याकडं पाहून. मग ॲक्टिव्ह लिसनिंग या ठिकाणी महत्त्वाचं असतं कम्युनिकेशनमध्ये. ॲक्टिव्ह म्हणजे काय, समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगतोय तर ती आपण ऐकलं पाहिजे आणि समजून पण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला आपण ॲक्टिव्ह लिसनिंग असं म्हणतो. म्हणजे पहा, तुम्ही विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवत असता, शिकवताना एखाद्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला डाऊट एखादा विचारला, जसं तुम्ही टेक्स्टवरून शिकवता विद्यार्थ्यांना, एखाद्या विद्यार्थ्याने तुम्हाला डाऊट विचारला की सर हे असं नेमकं कसं काढलं, तर आपण समजून घेणार की हा विद्यार्थी ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह म्हणजे काय, तो ऐकतोय, समजून घेतोय आणि तो डाऊट विचारतोय, तर ते ॲक्टिव्ह लिसनिंग झालं. सिंपल. पॅसिव्ह म्हणजे काय, निष्क्रिय. जसे की काही विद्यार्थी असतात पहा, त्यांना तुम्ही कितीही सांगा, त्यांचं लक्षच नसतं तुमच्याकडं, त्यांचं लक्ष बाहेरच कुठेतरी असतं, ते पॅसिव्ह झालं. ठीक आहे, ते इनॅक्टिव्ह झालं. पण नॉर्मली कम्युनिकेशन स्किलमध्ये ॲक्टिव्ह लिसनिंग महत्त्वाचं असतं. ॲक्टिव्हचा अर्थ असा होतो की गोष्ट ऐकणं आणि ते समजून घेणं. सिंपल. नेक्स्ट आहे 26 नंबरचा क्वेश्चन. ए पर्सन इज मोर लाईकली टू यूज आय कॉन्टॅक्ट व्हाईल. म्हणजे आय कॉन्टॅक्ट आपण कधी यूज करतो कम्युनिकेशनमध्ये ते तुम्हाला विचारलं आहे. बेसिक आहे. आय कॉन्टॅक्ट कधी महत्त्वाचा असतो, ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन करतो. कम्युनिकेशन करताना एखाद्याने एखादी गोष्ट आपली ऐकली पाहिजे असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण आय कॉन्टॅक्टला महत्त्व देतो. जसं की इथे एक मुलगा बसला, इथे एक मुलगी बसलेली. हा मुलगा काहीतरी बोलतोय आणि या मुलीचं लक्ष इकडे. तो काय म्हणाल तिला, हे इकडं माझ्याकडं पहा ना, मी काय सांगतो ऐक ना. ती मुलगी पाहतच नाही. तो तीनदाच म्हणाल ना, इकडं माझ्याकडं पहा, मी काय बोलतोय ते ऐक. आता तिचं चेहरा इकडे आहे पहा, बरोबर ना. ती ऐकते, पण याची अपेक्षा काय, तिने माझ्याकडं पाहिलं मग ऐकून घेतलं तर तिला प्रॉपरली समजल, अशी अपेक्षा असते ना समोरच्याची. म्हणजे या ठिकाणी लिसनिंग करताना आय कॉन्टॅक्ट महत्त्वाचा असतो. समोरच्या गोष्टी ऐकतोय पण तो ऐकत असताना त्याने आपल्याकडे पाहावं, ही मुबलक अपेक्षा आपली असते. जसे की तुम्ही पण वर्गामध्ये शिकलेले आहात पहा, वर्गामध्ये शिकताना तुम्ही बेंचवर डोकं ठेवून झोपले, ठीक आहे, आणि इकडे टीचर शिकवत आहेत, त्यांना योग्य वाटेल का, नाही वाटणार. त्यांनी तुमच्याकडं पाहिलं, तुम्ही पण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. तो म्हणतात नाही, बेंचवर मी डोकं टाकलेलं आहे पण मी तुमचं ऐकतोय काय ते, तुमच्याकडे फक्त पाहत नाहीये. योग्य वाटेल का ते, नाही वाटणार. म्हणजे या ठिकाणी आय कॉन्टॅक्ट हा महत्त्वाचा असतो. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, पाहताना आपल्याला कळतं समोरचा व्यक्ती समजून घेतोय का ऐकतोय का नाही. जसं की पहा, फॉर एक्झाम्पल लहान मुलं असतात, तुम्हाला कोणाला असतील तर तुम्हाला आयडिया असेल. जो लहान मुलगा असतो ना, तो ज्यावेळेस एखादी गोष्ट त्यांच्या आईला किंवा वडिलांना सांगत असतो, त्यावेळेस तुम्ही जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो येतो, त्यांना तुमच्या हाताला वगैरे धरतो म्हणतो पहा, माझ्याकडे पहा म्हणतो. म्हणजेच काय, त्याला पण माहिती आहे आय कॉन्टॅक्ट महत्त्वाचं आहे. हे ऐकता येते ठीक आहे, पण ऐकताना त्यांनी आपल्याकडे पाहिलं पाहिजे, आपल्या नजरेला नजर त्यांची पाहिजे, तर तो त्या ठिकाणी कम्युनिकेशन प्रॉपर वेने करू शकतो, लिसनिंग प्रॉपर वेने होऊ शकतं, तर त्यांनी करेक्ट ऐकलंय असं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणून ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये आय कॉन्टॅक्ट महत्त्वाचा असतो. ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट येईल 26 नंबरच्या क्वेश्चनचा. सिम्पल आहे ना. तुम्ही ट्राय करून पहा. आता रूमीच्या बाहेरचा तुमचे आईवडील असतील ना, त्यांना म्हणा मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, आणि त्यांनी तुमच्याकडे पाहिलंच नाही आणि तुम्ही सांगायला सुरू केलं, तुम्हाला योग्य वाटेल का, नाही. पण त्यांनी सगळ्यांनी तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही ती गोष्ट सांगणार आहे, तर तुम्हाला प्रॉपर सांगूशी वाटेल पहा. पण ती पाहतच नाही तर तुम्हाला ती सांगूशीच वाटणार नाही. ते ऐकतायत पण पाहत नाही, महत्त्वाचं नाही ना. म्हणून या ठिकाणी आय कॉन्टॅक्ट हा लिसनिंग चॉईस महत्त्वाचा असतो. ऑप्शन नंबर ए करेक्ट येतोय. नेक्स्ट
आता 27 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणले ते समजून घ्या. एकदम इझी क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ए क्विक अँड क्लिअर मेथड ऑफ अ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची सर्वात झटपट आणि क्लिअर पद्धत कुठली ते विचारलंय. तर ईमेल झटपट नाही, वेळ लागतो मेल यायला, मेल जायला. ठीक आहे. नोटीस किंवा पोस्टर झटपट नाही आहे. फेस टू फेस इनफॉर्मल कम्युनिकेशन, येस, हे क्विक आणि क्लिअर असतं. कारण का, दोन व्यक्ती समोरासमोर बोलत आहेत, एखाद्याने एखाद्याला गोष्ट सांगितली एखादी, तर त्याचा रिप्लाय इमिजिएट भेटणार आहे, क्विक भेटणार आहे. म्हणून फेस टू फेस इनफॉर्मल कम्युनिकेशन हे या ठिकाणी आन्सर होऊ शकतं. बिझनेस मीटिंगमध्ये पण फॉर्मॅलिटी असते, वेळ लागतो. मग एकच ऑप्शन आहे इनफॉर्मल कम्युनिकेशन, पण कुठलं? फेस टू फेस. सिम्पल. आपण म्हणतो ना समोरासमोर या मग बोलू, म्हणजे काय, क्विकली गोष्टी सेटल होतात. मग ऑप्शन नंबर सी हा आपल्या ठिकाणी करेक्ट येतो. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन. द वर्ड कम्युनिकेअर मीन्स इन लॅटिन. म्हणजे लॅटिन या लँग्वेजमध्ये कम्युनिकेअर या शब्दाचा अर्थ काय होतो ते तुम्हाला विचारलंय. तर याचं करेक्ट जे मिनिंग आहे ते आहे टू शेअर ऑर टू मेक कॉमन. ठीक आहे. म्हणजे कम्युनिकेअर या शब्दाचं मिनिंग जे आहे ना, टू शेअर किंवा टू मेक कॉमन असं होतं. म्हणजे एक्झामला एक तर टू शेअर येऊ शकतं किंवा हे नाही तर डायरेक्ट मेक कॉमन हे येऊ शकतं. म्हणजे कम्युनिकेअर संदर्भात क्वेश्चन दिसला तर मेक कॉमन हे आन्सर असणार किंवा टू शेअर आन्सर असणार. ठीक आहे. दोन्हीपैकी एक असेल, ऑर म्हणले ना मध्ये, म्हणून सिम्पल. तर या 28 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट. स्टॅटिक पोर्शन आहे कम्युनिकेअर, टू मेक कॉमन ऑर टू शेअर, लक्षात ठेवायचं. त्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय प्रॉपरली समजून घ्या. टू अंडरस्टँड द मेसेज प्रॉपरली द रिसिव्हर नीड डॅश द मेसेज प्रॉपरली. म्हणजे तुम्हाला प्रॉपरली मेसेज समजून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी रिसिव्हरनी तो मेसेज काय केला पाहिजे प्रॉपरली, तर तो प्रॉपरली ऐकला पाहिजे. बेसिक आहे. एखादी गोष्ट प्रॉपरली समजून घेण्यासाठी ती प्रॉपरली ऐकावी लागते ना. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. जसं की आता हे लेक्चर तुम्ही पाहतात, काही ना काही कन्सेप्ट समजले नसतील, डेफिनेटली त्यांचं लक्ष प्रॉपर नसेल. ज्यांनी फोकस देऊन हे लेक्चर पाहिलं त्यांना सर्व कन्सेप्ट समजले असतील. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तुम्ही एखादी गोष्ट प्रॉपरली लक्ष देऊन ऐकली, ठीक आहे, लिसनिंग केली, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट प्रॉपरली समजते. सिम्पल. मग ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आहे. बेसिक आहे, अवघड असं काहीच नाही आहे. लिस्ट म्हणजे तुम्ही प्रॉपर गोष्टी ऐकायच्या, प्रॉपर गोष्टी तुम्हाला समजतील. शेवटचा क्वेश्चन 30 नंबरचा. ओरल कम्युनिकेशन इज बेस ऑन. ओरल कम्युनिकेशन कशाच्या बेसवर असतं ते तुम्हाला विचारलंय. तर ओरल कम्युनिकेशन म्हणजे काय, व्हर्बल कम्युनिकेशन. तर बॉडी लँग्वेजवर बेस असतं का, नाही. बॉडी लँग्वेज नॉन व्हर्बलमध्ये येतं. लँग्वेज अँड टोन व्हाईस, टोन कशी व्हायची, नॉन व्हर्बलचा प्रकार आहे. व्हर्बलमध्ये काय संबंध आहे, ओरल हे व्हर्बलचा पार्ट आहे, लक्षात ठेवायचं. बॉडी लँग्वेज नॉन व्हर्बलचं आहे म्हणून आन्सर नाही. नंतर टोन असेल व्हॉइसची तुमची, ते नॉन व्हर्बलचं आहे, यात काही संबंध नाही. फेशियल एक्सप्रेशन नॉन व्हर्बलचं आहे, काही संबंध नाही. लिसनिंग किंवा हिअरिंग हे व्हर्बलचं आहे. मग ओरल कम्युनिकेशन हा व्हर्बलचाच एक प्रकार आहे. लिसनिंग, हिअरिंग हे व्हर्बल कम्युनिकेशन कंप्लीट करण्यासाठी यूज केलेलं एक माध्यम आहे. सिम्पल. तर लिसनिंग किंवा हिअरिंग याचा आन्सर करेक्ट होईल ऑप्शन नंबर डी. तर 30 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन डी हे करेक्ट. कारण ओरल कम्युनिकेशन म्हणजे काय, तुम्ही तोंडाने बोलणार आहात, जे बोलताय ते ऐकणार ना, लिसनिंग किंवा हिअरिंग असं असणार ना, म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट. तर आज आपण 30 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत कम्युनिकेशनचे. पार्ट 3 मध्ये 30च्या पुढचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. आय होप सर्व क्वेश्चन तुम्हाला समजत असतील. पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तुमचा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्ट संदर्भात किंवा कॉमर्स या सब्जेक्ट संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. ठीक आहे. पेपर फर्स्टसाठी आपण एक्सपर्ट वेनी कोर्स प्रोव्हाइड करतो. अनेक विद्यार्थी खूप चांगला स्कोअर करतात, तुम्ही करू शकता. बाकी कॉमर्स या सब्जेक्टसाठी पण कोर्स अवेलेबल आहे. त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा व्हॉट्सअपला. तुम्हाला कॉमर्स कोर्स संदर्भात देखील इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.